नळेगाव येथे विविध मागण्यासाठी कलावंताचा सचिन श्रंगारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन। यावेळी आमचे प्रतिनिधी अजगर मजकूर यांचे खास रिपोर्ट। आज नळेगाव येथे या ठिकाणी गेल्या 35 दिवसापासून धरणे आंदोलन होत आहे। हे धरणे आंदोलन राष्ट्रीय बहुजन पार्टी आणि राष्ट्रीय बहुजन पार्टीचे अधिकृत राष्ट्रीय कलावंत मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आहेत। यांच्या रास्त मागण्या कलावंतासाठी वेगळे महामंडळ स्थापन करण्यात यावे, महाराष्ट्राचे सर्व कला केंद्र बंद करून पारंपरिक वाद्य बंधनकारक करावे, या कलावंताच्या अशा अनेक मागण्या असून या ठिकाणी गेल्या 35 दिवसापासून हा आंदोलन चालू आहे। शासनाने याकडे कानाडोळा केल्यामुळे कलावंतामध्ये रोष निर्माण होऊन संताप व्यक्त केला जात आहे। आमच्या सोबत आहेत राष्ट्रीय बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनजी श्रंगारे। पाहूया ते काय म्हणतात। तर सर्वप्रथम मीडिया बंधूचे मी इथं आल्याबद्दल आणि आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी। तर हे आंदोलन राष्ट्रीय बहुजन पार्टीच्या वतीने आणि तसेच राष्ट्रीय कलावंत मंचच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन गेल्या 1 महिन्यापासून कलावंताच्या 12 मागण्यासाठी इथे चालू आहे। इथे धरणा प्रदर्शन आहे आणि कलावंत आपलं वाद्य वाजवेत शासनाला जागे करण्याचा हा आमचा मानस आहे। केवळ हे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेत गेल्या 1 महिन्यापासून चालू आहे। आज त्याचा 35वा दिवस आहे। शासन दखल घेत नाही आणि कुठंतरी ह्या आंदोलनाची शासनाने दखल घ्यावी आणि जो कलावंतावर कलावंत जो उपेक्षित आहे पिढ्या दर पिढ्या, त्या कलावंताला कुठंतर न्यायाच्या चौकटीत आणून त्या कलावंतावर अन्याय होणार नाही अशी भूमिका शासनाने घेण्यात यावी। या संदर्भामध्ये आमचा हा लढा निरंतर चालूच राहणार आहे आणि हे आंदोलन बेमुदत असल्यामुळे जोपर्यंत ह्याची दखल घेणार नाही शासन तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आचारसंहिता लागू झाली असं म्हणत पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव टाकत आहे। नमस्कार, मी सूर्यकांत तांदळे। राष्ट्रीय बहुजन पार्टी आणि राष्ट्रीय कलावंत मंच गेली आज 35 दिवस झाला आंदोलन करत आहोत आम्ही कलावंतांच्या मागण्यांसाठी। बघायला गेलं तर महाराष्ट्र हा साधू संतांचा देश आहे। पूर्वीपासून ते आत्तापर्यंत समाजातल्या काही समाजकंटकांनी आत्ताचा जर विचार केला तर राजकारण्यांनी नुसते घरं फोडण्याचं काम केलं, परंतु पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत कलावंतांनी फक्त घर आणि समाज जोडण्याचं काम केलं। कुठेतरी समाजामध्ये आज कलावंतांना वाव मिळावा, कलावंतांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, न्यूज मराठी डीजे बंद करण्यात यावे, कारण या डीजे